बदलापूरमध्ये आज अनधिकृत 7 कत्तलखान्यांवर पालिकेनं तोडक कारवाई करत ते जमीनदोस्त केलेत। गेल्या अनेक दिवसांपासून हे कत्तलखाने अनधिकृतपणे सुरू होते। याबाबत आज विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली होती। त्यानंतर पालिकेनं आज ही तोडक कारवाई केली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूर गावातील कान्होर रोडवर असलेले सर्व कत्तलखाने अनधिकृतपणे सुरू होते। प्रशासक मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या अतिक्रमण पथकानं ही तोडक कारवाई केली आहे। ऍक्च्युली बदलापूर गावामध्ये काही ठिकाणी अनधिकृतपणे कत्तलखाने चालू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या। बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआयनी तसं नगरपालिकेला पत्र दिलं होतं की काही ठराविक ठिकाणी अनधिकृतपणे कत्तलखाने चालू आहेत आणि त्या कत्तलखान्यावरती कारवाई करण्याची त्यांनी तशी विनंती केली होती। आणि त्या अनुषंगानं आज नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं अनधिकृत जे कत्तलखाने बदलापूर गावामध्ये चालू होते ते तोडण्याची आज चालू केलेलं आहे। किती कत्तलखाने तोडले, किती स्टाफ होता? आज सद्यस्थितीमध्ये 3 कत्तलखाने तोडलेत। आपण अजून 4 स्पॉट आयडेंटिफाय केलेत पोलिसांनी आणि आता पुढचे जे 4 स्पॉट आहेत ते पण आता पुढच्या तासाभरामध्ये आपण ते तोडणार आहोत। NTV न्यूज मराठी, बदलापूर।